राज्याला आज मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय। कोकणामध्ये 200 तर मध्य महाराष्ट्रात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिलाय। नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचं भारतीय हवामान विभागाने रविवारी जाहीर केलं। पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे। महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी देखील वाढली आहे। ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे। परिणामी शेतशिवारात पाणी साचून गावांनाही धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर नदी आणि नाल्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राज्यात नाफेड मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री करत असल्यामुळे कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात असून नाफेडकडून सध्या राज्यात कांद्याची विक्री सुरू नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय। राज्य सरकारनं राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे 63 लाख शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारी सवलतींवरती पाणी सोडलंय, तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 76 लाख बोगस शेतकरी पीक विमा योजनेतनं हद्दपार झालेत। शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगानं आई तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला सुरुवात झाली आहे। मानाच्या आरत्या ओवाळून देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला। यावेळी सेवेकरी आणि कर्मचारी यांनी आई राजा उदो उदोचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली। पर्यटकांचं आकर्षण आणि माथेरानची खऱ्या अर्थानं जीवनवाहिनी समजली जाणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन यावर्षी 15 ऑक्टोबरच्या मुहूर्त साधणार का की यंदाही काही कारणांनी मुहूर्त टळणार, या चर्चेला सध्या उधाण आलंय। मागील काही वर्षांमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्यात दिरंगाई होतीये, त्यामुळे यावर्षी तरी मिनी ट्रेन वेळेवरती सुरू होईल का अशी शंका स्थानिकांकडून उपस्थित होतीये। मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च अंतिम टप्प्यापर्यंत तब्बल 14,799 कोटी रुपयांवरती पोहोचलाय। सुरुवातीला यासाठी 12,721 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती। बांधकामातील बदल, अतिरिक्त कामं आणि करांच्या भारामुळे खर्चात सुमारे 2,058 कोटींनी वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय। वरळी शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे, कारण प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली असून द्विस्तरीय पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल। द्विस्तरीय पुलाचं काम 14 महिन्यात पूर्ण करून उन्नत रस्ता डिसेंबर 2024 मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे। बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कातील नवीन कबुतरखान्याचं उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं। लोकांना त्रास होऊ नये आणि कबुतरांना खाद्य मिळावं असा मध्यम मार्गाकडून प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबुतरखाना सुरू करू असंही त्यांनी स्पष्ट केलं। डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। 15 सप्टेंबरपासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। त्यामुळे यूपीआयद्वारे मोठे व्यवहार करणं आणखी सोपं झालंय। राज्यातील 11वी प्रवेश प्रक्रियेच्या 9 फेऱ्यांनंतर तब्बल 13,33,893 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले। मात्र त्यानंतरही राज्यातील जवळपास 8,35,764 इतक्या जागा रिक्त आहेत। महाराष्ट्रात आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत एका वर्षात तब्बल तिपटीनं वाढ झाली आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ही वाढ देशातील सर्वाधिक वाढींपैकी एक ठरली आहे। गडचिरोलीच्या नागेपल्लीमध्ये अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवरती स्मशानभूमीत अतिक्रमण केलेले नागरिक धावून आले। 2 गटात तुफान राडा झाला आणि एकमेकांवरती लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदे सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी त्यांनी सुरू केली आहे। या संदर्भात मंत्री, आमदार आणि खासदार यांची तातडीची बैठक दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली। आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा, कोणत्याही परिस्थितीत मुंबई आणि ठाणे महापालिकेवरती भगवा फडकवा असे आदेश शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी लातूरमध्ये भाजपच्या संवाद मेळाव्यात मोठं विधान केलं। काँग्रेसमधील 14 वर्षांचा वनवास संपला। 2010 मध्ये मी राजकारणाच्या यशोशिखरावरती असताना माझ्यावरती निष्कारण आरोप करण्यात आले। त्या आरोपांमुळे मला राजकीय आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला असं चव्हाण म्हणाले। मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक शिवसेनेतनं उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। दरम्यान सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। आम्ही शिवसेनेसोबत असून येणारी निवडणूक दणक्यात जिंकू असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी पक्ष ॲक्शन मोडवरती आलेला आहे। आगामी पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार करण्यात आलाय। दरम्यान महायुती म्हणून लढणार की स्वबळावर लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिंधुदुर्गाच्या कुडाळमध्ये राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याला दीपक केसरकर आणि निलेश राणे उपस्थित राहणार आहेत।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडलं. अभियांत्रिकी दिनानिमित्तानं सीओईपी अभिमान पुरस्कार देखील पार पडले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी भिवंडीहून उरणच्या जासईपर्यंत भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीचं नेतृत्व खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी केलं. बीडमध्ये गुंड शेख नावीद शेख यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एमपीडीएच्या कारवाईनंतर कोर्टातून जामीन मिळताच जल्लोष केला गेला. दरम्यान मनाई आदेशांचं उल्लंघन झालं. वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते बॅरिस्टर डिग्री घेण्यासाठी लंडनला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला छगन भुजबळांनी हजेरी लावली. यावेळी सदावर्ते कुटुंबीय भावूक झाल्याचं बघायला मिळालं. भूकंपाच्या धक्क्यानं आसाम पुन्हा हादरल्या. आसामच्या गुवाहाटीत 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे राजधानी गुवाहाटीमधील इमारती हादरल्या. नलबारी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले असून घरांचं मोठं नुकसान झालंय. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी विश्वास पाटलांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी सचिन खरात यांनी केली. नियुक्ती रद्द न केल्यास साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा खरातांनी दिला. लक्ष्मण हाकेंच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा लक्ष्मण हाकेंवरती आरोप आहे. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये मिक्सर ट्रक आणि कारच्या झालेल्या अपघातानंतर ट्रक चालकाच्या अपहरणाचं प्रकरण समोर आलं. तुर्भे एमआयडीसीतील रहिवासी प्रल्हाद कुमारच्या मिक्सर ट्रकनं कारला धडक दिली. अपघातानंतर कारमधील दोघांनी ट्रक चालकाचं अपहरण केलं आणि वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या पुण्यातल्या घरातून या चालकाची सुटका करण्यात आली. पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक कारनामा समोर आलाय. नवी मुंबईत दोघांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान खेडकरच्या आईनं पोलिसांची हुज्जत घातली. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. तक्रारदार शेतकऱ्यांची वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करून देण्यासाठी हेमंत पाटील यांनी 2 लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी हेमंत पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे. जळगावच्या बिलवाडी गावात 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. जुन्या वादातनं गोपाळ आणि पाटील कुटुंबामध्ये हाणामारी झाली. यामध्ये एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन्ही कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झालेत. रेल्वेमध्ये एका माथेफिरूनं धुमाकूळ घातला. यावेळी महिलांना हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क केल्यानंतरही मदत मिळाली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबईच्या गोराईतील नालंदा विधी महाविद्यालयामध्ये जनसुरक्षा कायदा विपर्यास आणि वास्तव या विषयावरती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदीप गावडे यांनी जनसुरक्षा कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. बीडच्या माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 31,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सिंदफणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव शहरासोबतच ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचा फटका रविवारी मनमाडच्या आठवडी बाजाराला बसला. पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. हिंगोलीच्या इसापूर रमणा गावामध्ये ओढ्याच्या पुरात शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. यावेळी एका तरुणानं जीवाची बाजी लावून शेतकऱ्याला वाचवलंय. शेतकऱ्याला वाचवण्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. यवतमाळमध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यासाठी 42 गावांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. बीडच्या गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक गावामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.